हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे एक खमंग जाळीदार आणि भगरीचे डोसे. तर एकदम छान आणि तिखट आणि स्पंजी असे डोसे आपण बनवणार आहोत. तर यासाठी साहित्य बघणार आहोत. तर यासाठी मी ते आतपाव शेंगदाणे असे भाजून घेतलेले आहे आणि तळण्यासाठी इथे तेल घेतलेले आहे आणि मी इथे 2 वाट्या इथे भगर घेतलेली आहे. ही भगर मी स्वच्छ धुवून 2 तास ही भिजत घातलेली आहे. स्वच्छ धुवून भगर आपल्याला 2 तास ही व्यवस्थित अशी भिजून द्यायची आहे. आणि येथे मी मिरच्या घेतलेल्या आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि तळण्यासाठी तेल घेतलेले आहे. ते सर्व इन्ग्रेडियंट्स आपण इथे भगरीचे डोसे बनवण्यासाठी घेतलेले आहे. तर यासाठी आपण आता मिक्सरला सर्वात प्रथम शेंगदाणे हे वाटून घेऊया. तर आपण मिक्सरला शेंगदाणे हे वाटून घेऊया. शेंगदाण्याचा आपल्याला बारीक कूट करून घ्यायचा आहे. यामध्ये आपले मिक्सरचं कूट इथे तयार करून घेतलेला आहे आणि आता आपण मिक्सरला मिरच्या ह्या वाटून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपले मिरच्या इथे वाटून झाले. आपण ज्वारीचे तांदूळ इथे भिजत घातलेले आहे भगर, ते आता आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये. तर अशा प्रकारे थोडे थोडे हे तांदूळ घेऊन आपण हे वाटून काढायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण वरीचे तांदूळ म्हणजेच भगर येथे मिक्सरला अशी वाटून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हे भगर मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. आता यानंतर आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट केला होता तो यामध्ये ॲड करून घेणार आहोत. आणि जी मिरची आपण मिक्सरला ती सुद्धा यात. तर अशा पद्धतीने आपण हे सर्व घालून घेऊया. हे सर्व मी मिश्रण इथे ढवळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. यानंतर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ हे चवीनुसारच घाला आणि मीठ हे देखील आपल्याला चांगले व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे. गॅसवर तवा ठेवणार आहोत आणि तव्यावर थोडंसं तेल टाकून घेणार आहोत डोसे बनवण्यासाठी. यामध्ये थोडंसं तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे. यानंतर आपला तवा इथे गरम झालेला आहे आणि थोडं थोडं डोश्याचं बेटर टाकून आपण इथे आपले डोसे तयार करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने 2 मिनिटे तरी आपला इथे भगरीचा डोसा इथे गरम होऊन द्यायचा आहे. आपल्याला चांगला व्यवस्थित खालनं भाजून घ्यायचा आहे आणि कडाकडेने असे थोडेसे तेल यामध्ये सोडायचे आहे.
अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला डोसा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता खूप छान असा जाळीदार असा आपल्याला हा भगरीचा डोसा इथे झालेला आहे। बघू शकता खूपच छान झालेला आहे। अशा पद्धतीने मी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये सर्व डोसे इथे बनवून घेत आहे। तुम्ही बघू शकता 2 मिनिटे तरी आपला हा डोसा चांगला एका साईडने भाजून द्यायचा आहे आपल्याला आणि मगच पलटायचा आहे। 2 मिनिटे झालेली आहे आणि हा डोसा मी परतलेला आहे। खूप छान जाळीदार असे आपले डोसे होतात। तर चला अशा प्रकारे आपले हे डोसे इथे तयार झालेले आहे। कसे झाले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।